डू यू नो की 4.4 to 8.8% इंडियन पॉप्युलेशन आहे ज्यांना विटिलिगो आहे. त्यातल्या त्यात 50% अशी लोक आहेत जी 20 किंवा 20च्या आत आहे. सो आय कॅन रिलेट विथ यू गाईज. कारण 20 वर्षापूर्वी मलाही असेच प्रश्न पडायचे जसे तुम्हाला पडतात. मग असं विचार केला की चला गुगल करूया की काय प्रश्न पडतात आता यांना. सो वेल विटिलिगो स्प्रेड ऑल ओव्हर माय बॉडी. सो इट कॅन बी डिफरंट फॉर डिफरंट पर्सन. याचं काही सर्टन आन्सर नाही. काही लोकांना 2 पॅचेसमध्ये पण कधीच येत नाही. काही लोकांना ऑल ओव्हर द बॉडी स्प्रेड होतो. काहींचा थोडा वेळ स्प्रेड होतो, थांबतो. इट डिफरंट फॉर डिफरंट पर्सन. इज इट कॉन्टॅजियस? नो, इट इज नॉट कॉन्टॅजियस. कॅन आय डू ब्लड डोनेशन? ऑफकोर्स यू डू. ब्लडमधून फैलणारा रोग वगैरे नाही हा. इट इज डिफिशियन्सी ओनली. इज दिस एनी क्युअर फॉर इट? येस, देअर आर सर्टन ट्रीटमेंट्स अवेलेबल. काही लोक कम्प्लिटली बरी होऊन जातात, काही इश्यू येत नाही. काही लोक आहेत ज्यांना वेळ लागतो. काही लोक चूज करतात ज्यांना ट्रीटमेंट घ्यायचीच नाही. वाय डू दिस हॅपन टू मी? याचं सर्टन आन्सर काहीच नाही आहे. ही एक डिफिशियन्सी जी कोणालाही होऊ शकते. कारण तुमच्या स्वतःच्या सेल ना तुमच्या मेलॅनोसाइट सेल्सला खाऊन टाकतात. सो याचं काही एक कारण नाही आहे. सो वाय दिस हॅपन टू मी? सर्दी होते, खोकला होतो, पिंपल्स येतात, तसं विटिलिगो झालं. काहीच फरक नाही पडत त्याने. कॅन नॉन विटिलिगो पर्सन मॅरी टू विटिलिगो पर्सन? ऑफकोर्स. काहीही प्रॉब्लेम येत नाही. यू कॅन लिव्ह अ गुड हॅपी मॅरिड लाईफ. सो लिव्ह हॅपीली, लव्ह युअर सेल्फ.